हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आपण सगळेच आता बॅक टू रुटीन आहोत आणि मुलांची शाळा देखील चालू झालेली आहे. तर माझं देखील आता ऑलमोस्ट सेमच रुटीन चालू आहे. मुलांचे टिफिन, त्यांचं सगळी अवरावर. तर म्हटलं चला आज माझं जे काही मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि मला भाज्या वगैरे देखील घेऊन यायच्या आहेत. म्हणजे मुलांचं स्कूल तर चालू झालेलं आहे, पण मला असं वाटतं आपण अजून थोडेफार रुटीनमध्ये नाही आहोत. त्याच्यामुळे म्हटलं चला भाज्या देखील भरून ठेवायच्या आहेत आणि त्याआधी मुलांना टिफिनमध्ये काय देता येईल ना ते बघते आणि तुमच्यासोबत देखील शेअर करते. मी सकाळी किती वाजताही उठले ना तरी पहिले मी सगळ्या खिडक्या उघडते. म्हणजे त्याच्यामुळे आहे ना थोडीशी हवा जी आहे ती खेळती राहते. पण जेवण बनवता देखील पूर्ण किचनमध्ये तो जो वास आहे ना तो राहिलेला असतो. रात्रीचं देखील किचनचं क्लिनिंगचा थोडाफार वास असतो ना तो पहिला गेला पाहिजे. आता कसं झालेलं आहे, दोघांचं देखील स्कूल चालू झालेलं आहे आणि प्रॉपर स्कूल. स्पृहा देखील आता नर्सरीला जाते आहे, त्याच्यामुळे तिचं देखील स्कूलचं टायमिंग 9 वाजताचं आहे. तर मला दोन्ही पण ज्या काही गोष्टी आहेत ना मुलांच्या टिफिनच्या म्हणा किंवा काही जी काही त्यांची तयारी आहे ना ती सायमल्टेनियसली करायला लागते. सो मी सगळ्यात आधी इथे दूध तापवून घेते. तिला जाताना मी थोडंसं दूध देते आणि तिचा देखील स्नॅक्सचा टिफिन आहे. लंचसाठी ती घरी येते. सो त्याची देखील तशीच तयारी करते म्हणजे मुलांना देखील एकच गोष्ट ब्रेकफास्टच्या टिफिनला देता येईल. सो पहिले तर मी इथे जे काही दुपारचं जे जेवण आहे ना मी हे सोबतच करते, कारण आरूचा जो टिफिन आहे तो लंचचा देखील टिफिन द्यायला लागतो. सो त्यासाठी मी म्हणजे जी काही भाजीची प्रिपरेशन आहे ना ती मी रात्रीच करून ठेवते आणि ठरवलं असेल ना तर आपलं इतकं मोठं काम होऊन जातं. आपल्याला सकाळी काय काय उठून करायचं आहे आणि कसं त्याचं नियोजन करायचं आहे, मेन म्हणजे ते महत्त्वाचं आहे. तयारी करून पण आपण कोणती गोष्ट कधी केली पाहिजे हे देखील ठरवलं पाहिजे. जसं की आता कधीतरी उशीर होतो आणि मग दूध राहतं आपलं बाहेरच आणि मग ते तापवायचं राहतं, मग ते थंड होत नाही. अशा बऱ्याच काही काही गोष्टी माझ्यासोबत देखील कधीतरी होतात, कारण कधीतरी उशिरा उठायची इच्छा असते. सो त्यासाठी तर इथे मी गवार जी आहे ना ती थोडीशी फ्राय करायला ठेवले आणि सोबत इथे ब्रेकफास्टच्या टिफिनला काय द्यायचे त्याची तयारी चालू आहे. तर 2 अंडी घेतलेली आहेत, त्याच्यात थोडंसं तिखट आणि मीठ टाकून फेटून ठेवलेलं आहे आणि सोबतच इथे माझी गवार देखील भाजून झाली होती आणि नंतर त्याला मी फक्त फोडणी टाकली. फोडणीमध्ये फक्त जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी एकदम मस्त अशी झालेली होती. जनरली आपण गवारला तेलामध्ये जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा त्याची टेस्ट देखील छान होते. तर बघा मी कधीतरी आहे ना मला पण उशीर झालेला असतो तेव्हा मी लच्छा पराठा वगैरे ब्रेकफास्टमध्ये देते. पण आत्ता मात्र तशी तयारी केलेली होती आणि ब्रेड देखील होते. सो म्हटलं काहीतरी वेगळं करूया. तर इथे मी काय केलं माहिती आहे का, थोडंसं लवकर उठून आहेत ना संदीपच्या टिफिनचे देखील चपाती पहिले बनवून घेतली आणि ज्या काही थोड्याफार चपाती करायच्या होत्या ना त्या सगळ्याच मी एकत्र करून घेतल्या, कारण माझ्याकडे तेवढा वेळ होता. आणि इथे मात्र मी ब्रेकफास्टची तयारी करते. तर दोघांसाठी देखील मी इथे फ्रेंच टोस्ट बनवते. इथे मी अंडं पहिले छान फ्राय पॅनमध्ये टाकून घेतलं आणि नंतर त्याच्यावरती ब्रेड. एकदम इझी आणि एकदम मस्त असा ब्रेकफास्ट होतो आणि मुलं देखील इतके आवडीने खातात. वा सेम असंच आपण ब्रेड नसेल ना तर आपण थोडासा मैदा टाकून चपाती बनवलेला छोटीशी, तर असं सेम टू सेम आपण चपातीचं देखील करू शकतो. तर हा जो टिफिन आहे ना तो मी आत्ता नवीन आरूसाठी आणलेला आहे आणि असं देखील आता मला एक्स्ट्रा टिफिन लागणारच आहे दोघांसाठी पण. तर एकदम मस्त आहे. आतून पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी आहे आणि टिफिनला आहे ना 2 कंपार्टमेंटचं व्यवस्थित सील केलेलं आहे ना, त्याच्यामुळे इकडे तिकडे काही मूव्ह होत नाही. म्हणजे रसाभाजी देखील आपण याच्यामध्ये देऊ शकतो. तर असा आरूचा टिफिन झाल्यानंतर स्पृहाचा देखील टिफिन भरून दिला आणि त्यानंतर माझं सगळं आवरून मी मेन म्हणजे पहिले देवपूजा करून घेते. कारण मला जेव्हा पण बाहेर जायचं असतं ना तेव्हा मी जितकं जमेल तितकं पटपट आवरते. जसं की चपात्या देखील मी सगळ्या एकत्र बनवून घेतल्या, किचन पटकन आवरून घेतलं आणि नंतर स्वतःचं आवरून देवपूजा करून घेतलेली आहे. आणि संदीप आहे त्याच्यामुळे ते स्पृहाला म्हणजे आमचं दोघांचं ठरलेलं आहे की ते तिला सोडणार आणि मी तिला घेऊन येणार. तर असं असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स असतं, म्हणजे स्वतःचा आवरायला थोडाफार वेळ मिळतो. तर सगळ्यात आधी देवपूजा झाल्यानंतर ना मी बाहेर देखील धूप रोज लावते, म्हणजे मला ती सवय झालेली आहे.
खरं सांगू का, जेव्हा आपलं रुटीन असं व्यवस्थित असतं ना, म्हणजे आपल्याला जसं आपण ठरवलेलं असतं तसं जेव्हा ते फॉलो होतं ना, तेव्हा म्हणजे दिवस आपला जो आहे ना, तो इतका छान जातो. म्हणजे दिवसभर जरी काम केलेलं असेल ना, तरी देखील थकवा जाणवत नाही. तेच जर आपण थोडंसं उशीर झाला आणि आपलं खूप जास्त काम असेल ना, तर तेव्हा मात्र खूप त्रास होतो. तर जेव्हा माझं असं रुटीन असतं ना, तेव्हा मी इतकी खुश असते. माझा पूर्ण दिवस जरी काम केलं ना, तरी थकवा जाणवत नाही. तर मी लगेच निघाली भाज्या आणायला. मी भाज्या घेऊन आले. मला तिथे शूट करायचं होतं, पण जमलं नाही. कारण बऱ्याच काही-काही गोष्टी देखील घ्यायच्या होत्या. कुठूनही बाहेरून जाऊन आली ना, तर मला मेन म्हणजे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायची सवय आहे. त्याच्यामुळे माझ्या टेबलवरती कधी पसारा नसतो. मुलांचे देखील बॅग्स वगैरे आहेत ना, त्या टेबलवरती दिसल्या ना, ते माझी खूप चिडचिड होते. त्याच्यामुळे मी जितकं जमेल तितकं पटापट सगळं आवरायचा प्रयत्न करते. बाकी गोष्टी इकडे-तिकडे पडलेल्याच असतात. म्हणजे किचन तर आपलं नेहमी पसरलेलंच असतं, पण डायनिंग टेबल म्हणा किंवा लिव्हिंग रूम म्हणा, तिथे आहेत ना, मी बऱ्याच गोष्टी अशा ठेवत नाही, कारण स्वतःची माझी चिडचिड होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण फ्रीज रिस्टॉक करतो, भाज्या घेऊन येतो ना, तेव्हा त्या सगळ्या धुवून ठेवल्या ना, तर इतकं मोठं काम आपलं जे आहे ना, ते कमी होतं. पटकन एखादी कोणतीही भाजी करायची असेल ना, तर ती धुवून ठेवलेली असते ना, ते इतकं पटकन काम होतं ना, तर मग त्याच्यामध्ये देखील बराच वेळ जातो आपण म्हणतो. आणि हां, आपलं यासोबत आहे ना, आपण बऱ्याच काही-काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या प्रिपरेशन देखील करून ठेवू शकतो. तर इथे तर मी पहिले पाण्यामध्ये आहे ना विनेगर ॲड करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने मी धुते. जर तुम्ही विनेगर नसाल वापरत तर तुम्ही खडा मीठ देखील वापरू शकता. खूप स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित, आणि ही सवय मला वाटतं आपल्या सगळ्यांना ऑलमोस्ट गृहिणींना असेलच. तर ही जी डिश ड्राइंग मॅट आहे ना, ती इतकी मस्त आहे. म्हणजे भाज्या देखील मला पटकन सुकवायच्या असतील तर मी याच्यावरतीच आजकाल भाज्या ठेवायला लागले. इतकी पटकन ड्राय होतात. म्हणजे खरंच मल्टीपर्पज यूज आहे याचा. भाज्या ठेवण्यासाठी म्हणा किंवा कधीतरी एक्स्ट्रा भांडी आपली असतात जी ओट्यावरती असतात, ते ठेवण्यासाठी आपण ही जी मॅट आहे ती वापरू शकतो. आणि इथे भेंडी देखील मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आणि खरं सांगू का, मी जेव्हा पण भेंडी धुते ना, तेव्हा लगेचच ती ड्राय करून लगेचच ती चॉप करून ठेवते. म्हणजे आपला नेक्स्ट डेचा जो काही म्हणजे जेवणाचं प्रिपरेशन म्हणा किंवा कसलंही म्हणा, त्यासाठी आपली भाजी जी आहे ना, ती रेडी असते. कारण भेंडी कट करायचं म्हटलं ना, की इतका गोंधळ होतो सकाळी, कारण ती कटिंगला वेळ लागतो आणि त्यानंतर आपला त्याचा चॉपिंग बोर्ड आणि सुरी देखील खराब होत असते, चिकट होत असते. त्यामुळे मला मला जेव्हा पण मी भेंडी घेऊन येते ना, तेव्हा मी लगेचच ती कट करून ठेवते. तर सगळ्यात शेवटी इथे मी आलं धुवून घेतलेलं आहे, कारण आल्यामध्ये खूप जास्त माती असते. तर पाणी माझं मला म्हणजे घाण होणार होतं माहिती होतं, म्हणून मी सगळ्यात शेवटी इथे आलं धुवून घेतलेलं आहे. आणि आलं लसणाची पेस्ट आणि चहामध्ये आलं, असं माझं एक 250 ग्राम मी जे आलं आहे ना, ते घेऊन येते. आठवडा 15 दिवस तरी ते स्वच्छ राहतं. आणि बघा, जेव्हा पण आपण भाज्या स्वच्छ विनेगरच्या पाण्यामध्ये धुतो ना, तेव्हा त्या लवकर खराब देखील होत नाहीत. सगळ्या भाज्या धुवून होईतोपर्यंत माझा 1चा टायमिंग झाला होता. मग तिला मी घेऊन आले. तोपर्यंत त्या सगळ्या भाज्या माझ्या ज्या आहेत ना, त्या सुकल्या होत्या. तिला घेऊन आल्यानंतर तिला मी जेवायला भरवलं आणि त्यानंतर पुढची जी काही तयारी आहे, म्हणजे हे सगळं काही भरून ठेवायचं, ते काम माझं चालू झालं. दाखवताना मी सगळं तुम्हाला एकत्र दाखवते, पण अधेमध्ये बराच इकडचं-तिकडचं काम माझं चालू असतं. मला कोणीतरी कमेंट केली होती की टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. त्यामुळे यावेळेस म्हटलं चला आपण टोमॅटो बाहेर ठेवून बघूया आपले खराब होत आहेत का, व्यवस्थित राहतात. आणि छान असे मला लालसर टोमॅटो आवडतात. तर आलं आणि टोमॅटो मी यावेळेस बाहेर ठेवणार आहे. बघूया किती दिवस व्यवस्थित राहत आहे. तर यावेळेस मात्र माझा फ्रीज आहे ना, तो भरपूर भरलेला आहे. कारण एक पिशवी आहे त्याच्यामध्ये फणस आहे, तो अर्धा माझा निवडून झालेला आहे आणि अर्धा माझा अजून तो काढायचा, म्हणजे संदीपच त्याचं काम करतात. तर बऱ्यापैकी जागा नव्हती म्हणून कसं तरी ॲडजस्ट केलेलं आहे.
आणि कढीपत्ता जो आहे ना तो मी अशा बर्नीमध्ये आजकाल स्टोअर करायला लागलेली आहे. आणि माझी भेंडी कट करस्तोपर्यंत मी आरूसोबत त्याचा अभ्यास करून घेतलेला आहे, कारण तो देखील आला होता. त्याला थोडंसं खायला देऊन त्याला अभ्यासाला बसवलं होतं, कारण 5-5:30 वाजता तो खेळायला जातो. तर तोपर्यंत मी भेंडी कट करून घेतलेली होते. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.